भ्रष्ट आणि अकार्यक्षम पद्धतीनं काम करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन मंत्री आशिष शेलार यांनी केले। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंनी केवळ सत्तेचा गैरवापर केला असून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केलाय। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत त्यांचे अपयश स्पष्ट दिसून येते असंही ते म्हणाले। यावेळी त्यांनी विकास, पारदर्शकता आणि सक्षम प्रशासनासाठी मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा असं आवाहन केलं। महानगरपालिका निवडणुकीत ही लढाई विकास विरुद्ध अपयशाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मुंबईकरांना मी आवाहन करेन की ही निवडणूक अति महत्वाची आणि खऱ्या अर्थाने शेवटची तुमच्या हातात असलेली संधी भ्रष्ट, अकार्यक्षम अशा पद्धतीने काम करणाऱ्या या ठाकरे बंधूंच्या विरोधात मतदान करण्याचे। भ्रष्ट आणि अकार्यक्षम ठाकरे राजवट आणि आता ठाकरे बंधू यांच्या पक्षाला धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक मुंबईला विकसित मुंबई आणि पायाभूत सुविधांसहित संपूर्ण सेवा सुविधांनी युक्त मुंबई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास आठवलेजी यांच्या नेतृत्वात मिळालेली संधी आहे। परिवर्तन ही नांदी आहे आणि यात मुंबईकर मतदान मोठ्या प्रमाणात तुम्ही करा, विकासाच्या बाजूने करा, मुंबईच्या बाजूने करा, एवढंच आव्हान मुंबईकरांचं आता ठरलंय आणि मुंबईकरांनी हेही ठरवलंय की आता थांबायचं नाही। ज्या पद्धतीच्या विकासाची गती मुंबईत सीसी रोड पासून, स्टॉर्म वॉटर ड्रेन पासून, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन पासून अटल सेतू पर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी एकनाथजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे, त्याला गतिरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा पराभव करायचा आणि आपल्या मुंबईसाठी आपलं योगदान भारी मतदानातून करायचं मुंबईकरांनी ठरवलंय आणि त्यामुळे निकाल सुद्धा जो येईल तो महायुतीच्या विजयाचा महासुनामी येणार आहे, हे आपण उद्या पाहू। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, मुंबई।